तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर राज्यभरात अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आधी बदलापूरमध्ये उल्हास नदीत तब्बल 200 किलो खराब दही फेकल्याची घटना समोर आली होती। आता अंबरनाथमध्ये चक्क नाल्यात एक्सपायरी झालेल्या दूध, दही आणि ताकाच्या पिशव्या फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका विक्रेत्यांनी घेतल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसू लागलंय। अनेक वर्षात कधी न घडलेले प्रकार आता एकामागून एक समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील उल्हास नदीच्या पात्रात सुमारे 200 किलो खराब दही फेकून देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर आता अंबरनाथमध्ये कल्याण बदलापूर महामार्गालगत असलेल्या एका नाल्यात मोठ्या प्रमाणात दूध, दही आणि ताकाच्या एक्सपायरी झालेल्या पिशव्या फेकल्याचा प्रकार उघड झाला आहे। स्थानिक नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी हा प्रकार समोर आणत प्रशासनाचे लक्ष वेधलं। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात एक्सपायरी झालेल्या दुग्धजन्य पदार्थाच्या पिशव्या आढळून आल्या। एफडीएच्या धडक मोहिमेमुळे एक्सपायरी झालेला माल दुकानात ठेवला तर कारवाई होईल या भीतीने काही विक्रेत्यांनी हा माल अशा पद्धतीने फेकून दिल्याची चर्चा आहे। मात्र या घटनेमुळे आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय। आजवर एक्सपायरी झालेल्या वस्तूवरील तारीख बदलून किंवा पुसून त्या ग्राहकांना विकल्या जात होत्या का? ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे प्रकार किती दिवस सुरू होते याचीही सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जाते। तसेच हा माल नेमका कुणी फेकला, तो कोणत्या डेअरीचा आणि विक्रेत्याचा होता? पर्यावरणाची हानी करणाऱ्या या प्रकारामागे कोण आहे याचाही तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।